नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे बेसन पिठाचे थालीपीठ। तर हे थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि दुपारच्या वेळी जेव्हा छोटी भूक लागते त्यावेळेस आपण हे बनवू शकता। खूप झटपट होणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर थोडंसं वाटून घेतलं आहे मी जाडसर, अर्धी वाटी दही, हळद आणि कसुरी मेथी थोडीशी मी गरम करून घेतली आहे। थोडीसा वेगळी पद्धत आहे पण चवीला खूप छान लागते। तर अगोदर आपण बेसन पीठ यात बाउलमध्ये, त्यात मी गरम करून घेतलेली कसुरी मेथी आहे ती अशी चुरळून घ्यायची हाताने आणि त्यात बेसन पीठ घालायचं। हे दही, त्या अगोदर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, दही, थोडंसं पाणीही घालायचं आहे त्यात, थोडीशी हळद, खूप जास्त नाही, खूप थोडीशी बस, आणि अर्धा चमचा मीठ। आपण आता अगोदर हे मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यात थोडीशी साखर टाकूया, कारण मी थोडं दही टाकलं आहे ना, थोडीशी साखर, जेणेकरून या पिठाला आंबटपणा येणार नाही। तर आता सारण तयार आहे, तवाही तापला आहे, आपण त्यावर आता हे थालीपीठ घालूया। दही टाकल्यामुळे ना हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं। थोडंसं तेल टाकून घेऊया। चहासोबत किंवा नुसतंच आपण खाऊ शकता, नुसतंच खाल्लं तरी खूप छान लागतं। असेच 2-3 थालीपीठ अजून करून घेऊया। आता हे दुसरं टाकून घेऊया। छान व्यवस्थित ते आपण आता हे पलटवून घेऊया। छान मस्त पातळ टाकून घ्यायचं व्यवस्थित, थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पलटवून घेऊया। हे लगेच होतात, 1 मिनिटामध्ये
पुन्हा एकदा पलटवून घ्यायचं किंवा मग ते करपून जातं. आपण आता दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया. तर असे हे आपले बेसन पिठाचे थालीपीठ झटपट 1-10 मिनटात तयार होणारे थालीपीठ तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.